मी डॉक्टर राधिका नंदकुमार जोशी, यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट या माझ्या ट्रस्टमधून गर्भाशय कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनचं मी काम करते. म्हणजे मी गायनेकोलॉजिस्ट आहे. मी कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून कॅन्सर होऊ नये म्हणून जे काम करतात त्याची कन्सल्टंट आहे. त्यामुळे मी स्वतःला स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणते, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणण्याच्या ऐवजी. आता भारत सरकारनं 14 वर्ष पूर्ण वयाच्या सर्व मुलींसाठी मोफत सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण कार्यक्रम आखला आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा आजार किती भयंकर आहे हे आपल्याला माहीत आहे. भारतामध्ये हा 2 नंबरचा आजार आहे. स्तनाचा कॅन्सर हा 1 नंबरवर येतो. आणि सर्व्हायकल कॅन्सरचा प्रादुर्भाव आणि त्यापासून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे एकूण पाहता खूपच जास्त आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला एक स्त्रीचा मृत्यू होतो, इतकं ते भयंकर आहे. आणि हा भविष्यात टाळण्यासाठी शोध लागलेला आहे आणि तो उपाय आता आपल्या हातात आहे, आपल्यापर्यंत आलेला आहे. आपण जर उगवत्या पिढीला म्हणजे आजच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर विरोधी लसीचा डोस दिला तर त्यांना हा सर्व्हायकल कॅन्सर होणारच नाही, त्यांना तो होण्याचा धोकाच नाही. आणि आज जर या कामाला जोमानं सुरुवात केली तर येत्या 5 वर्षात म्हणजे 2030पर्यंत या सर्व्हायकल कॅन्सरचा पूर्ण नाश होईल असं नाही आपण म्हणू शकत, पण तो आटोक्यात येईल. सध्या शासनानं सुरू झालेला हा कार्यक्रम 3 महिन्याचा केलेला आहे. 8 मार्च ते 8 जून. त्यातला 1.5 महिना तर ऑलरेडी संपलेला आहे. आणि आजवर पहिल्या 1.5 महिन्यात त्यांना म्हणावा तितका आपल्याला प्रतिसाद मिळालेला नाही. पण आपण सर्वांनी जर चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला देऊन स्त्रियांना या कॅन्सरपासून वाचवायला पाहिजे. आता या सर्व जगात फक्त एकच कॅन्सर आणि फक्त जगात एकाच कॅन्सरवर व्हॅक्सिन किंवा लस निघालेला आहे आणि तो आपण टाळू शकतो. याला कारण काय? हा कशापासून होतो त्या व्हायरसचा शोध लागला आहे आणि तो व्हायरस म्हणजे HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आणि व्हायरसचा शोध लागल्यामुळं तो नाश करणाऱ्याचा लसीचाही आपल्याला शोध लागला आहे. तेव्हा गर्भाशयाचा कॅन्सर हा स्त्रियांना होतो, इतक्या स्त्रियांना होतो, पण तोच पूर्ण बरा होणारा कॅन्सर पण आहे. यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे. आता ही लस सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध आहे. ही 14 वर्षाच्या मुलींना देण्यात येत आहे, म्हणजे 14 पूर्ण, ज्यांचा 15 वर्षाचा वाढदिवस नाही झाला त्यांना. आणि ही संख्या साधारण लोकसंख्येच्या 1% प्रमाणात असते. याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की किती खूप मोठ्या मुलींच्या ग्रुपला आपल्याला ही लस द्यायची आहे. या लसीचा 1 डोस डाव्या दंडावर दिला जातो, हे सर्वांना समान असावं म्हणून. ही लस अतिशय सुरक्षित आहे, काहीही दुष्परिणाम नाहीत. मी स्वतः ही लस 5,000 तरी मुलींना दिलेली आहे आधी. आणि 2023 आणि 25 या 2 वर्षात ही अनेक मुलींना वेगवेगळ्या शाळांमधून याच्यातून कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात आली. मला वाटतं निदान 17-18 मुलींनी तरी ती 1000 मुलींनी तरी ती घेतली आहे. आणि या सगळ्या मुलींच्या प्रकृतीवर काहीही परिणाम झालेला नाही, जननक्षमतेवरही परिणाम नाही. तेव्हा खात्री बाळगा, पाळीवर परिणाम, वंध्यत्व, मानसिक ताण वगैरे अशा काहीही गोष्टी होणार नाहीत, होत नाहीत. माझ्या सुरुवातीच्या काळात मी काही थोड्या मुलींनाच लस देत असे आणि तेव्हा ही मोफत देण्याची व्यवस्था कुठे नव्हती. पण आता त्यांना मुली झाल्या असून त्यांनाही लसी दिलेल्या आहेत. आता हा शासनाचा कार्यक्रम वेगवेगळ्या लोकांना वाटतं की काय सगळ्या मुलींना कशासाठी देत आहेत, काहीतरी सगळ्यांच्यावरनं शोध लावायचा आहे यांना. असं नाही आहे. ही लस तुम्हाला ट्रायल म्हणून दिली जात नाही आहे. याच्यासाठी मोठं संशोधन गेलं 25 वर्षाच्या प्रदीर्घ काळात झालेलं आहे. त्या संशोधनामध्ये माझासुद्धा खारीचा वाटा आहे थोडाफार. आणि त्यामध्ये जे निष्कर्ष काढलेले आहेत त्यातून जागतिक आरोग्य संघटनेने ही कोणाला द्यायची ते बरोबर सगळं शोधून काढलेलं आहे. आणि ती लस आता अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इथल्या जवळजवळ सगळ्या देशांनी पूर्णपणानं घेऊन झाली आहे. इतकंच नव्हे तर आपल्या शेजारचा छोटासा देश भूतान यांनी सगळ्यांना ती लस दिलेली आहे. भूतानसारख्या देशाला मोठे देश मदत करतात. हो, आपला भारत देश विशाल, आपल्याला मदत करायला कोण येणार? तेव्हा हे आपणच करायला पाहिजे. आपला देश शहाणा आहे, आपल्या इथल्या मुली आणि हे पुष्कळ सुशिक्षित आहेत, त्यांना लक्षात येणार आणि आपण हे काम आपण करणार. आपल्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज नाही. भारत सरकारने, भारत शासनाने हे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. आता आपलं काम जाऊन फक्त त्याचा उपयोग करून घेणं, त्याचा उपभोग करून घेणं एवढं आहे. अजूनही आपण भारतीय स्त्रिया, आपण भारतीय मुली का मागं आहोत? तर आपण सगळ्यांनी हे व्हॅक्सिन घेऊया आणि सर्व्हायकल कॅन्सरपासून आपलं स्वतःचं रक्षण करूया. त्यासाठी पुढे येऊया. राजकारण, पक्षाचे राजकारण या कशालाही मध्ये आणू नका. फक्त मुलींच्या आरोग्याचा विचार करा. कॅन्सर सर्व्हिक्सच्या लढ्यामध्ये मुलींनो सहभागी व्हा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.